आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर वेगवेगळे उपक्रम राबवले जाते। दुसरीकडे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपली प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, देशाच्या लढ्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांना आज अभिवादन केलं जात आहे। अशातच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या भातकुली तहसीलमध्ये शिक्षण विभाग असेल, त्यानंतर पीपल कला मंच आणि सोबतच प्रमोद आर्वी यांच्या संकल्पनेतून जर आपण पाहिलं तर या संपूर्ण थोर पुरुषांना जी आहे ती आगळं वेगळं अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे। रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। जवळपास सलग 17 तास या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रांगोळी काढली आणि रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन केलं जात आहे। वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या रांगोळ्या या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। जवळपास 27 कलावंतांनी जी आहेत ती या वेगवेगळ्या रांगोळ्या साकारलेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा गांधी असतील, त्यानंतर शहीद भगतसिंग आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शहीद भगतसिंग राजगुरू असेल, त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, यांच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी रांगोळ्या साकारलेल्या, सर्वच महापुरुषांच्या रांगोळ्या या ठिकाणी साकारलेल्या। तब्बल 17 तास अथक मेहनत करून जे आहेत ते या रांगोळ्या या ठिकाणी काढल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। हुबेहूब एखाद्या प्रिंट प्रमाणे जे आहे ते या ठिकाणी रांगोळ्या साकारलेल्या आपण बघू शकतो। या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले असतील, दुसरीकडे आपण मा जिजाऊची रांगोळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब रांगोळी या ठिकाणी दीपाली नावाच्या कलावंतांनी जी आहे ती काढलेली आहेत आपण बघू शकतो। दुसऱ्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची रांगोळी या ठिकाणी आपल्याला दिसते। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची देखील रांगोळी आहेत। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची रांगोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वच थोर महापुरुषांच्या रांगोळ्या या ठिकाणी काढून आगळं वेगळं अभिवादन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत प्रमोद आर्वी आहेत, ज्यांच्या संकल्पनेतनं ज्यांच्या कलावंतांनी या संपूर्ण रांगोळ्या या ठिकाणी साकारलेल्या। सर, काय सांगणार अनोखा उपक्रम आणि अनोखं अभिवादन? धन्यवाद सर, आपण ह्या कलाकारांची दखल घेतली आणि मला खूप छान वाटतंय। आम्ही गेल्या 2 दिवसापासून हे रांगोळी कलेचं जे काही प्रात्यक्षिक आम्ही साकारतोय, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा आणि तसंच सोबतचे जेवढे पण आपल्या अमरावती शहराच्या विद्यार्थ्यांनी सलग 9 तास, त्यांनी 9 तास, काहींनी 12 तास, काहींनी 17 तास असं त्यांनी वेळ देऊन अथक परिश्रम घेऊन या महापुरुषांची रांगोळी साकारलेली आहे। आणि हे बघत असताना विश्वास बसणार नाही की 3 दिवसात त्यांनी ही रांगोळी साकारलेली आहे। त्यांना सुरुवातीला डॉट पण टाकता येत नव्हता, स्केचिंग पासून बेसिक पासून त्यांनी या पद्धतीने रांगोळी टाकलेली आहे। आणि यांच्या अथक परिश्रमांना सगळ्या मीडियांनी किंवा आपण TV9नी ही दखल घेतली। मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। आपल्यासोबत आणखी काही कलाकार आहेत ज्यांनी या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। ताई, काय सांगणार? तुम्ही देखील या ठिकाणी रांगोळी काढली, कुठली रांगोळी तुम्ही काढली? आम्ही प्रशिक्षण द्यायला आलो आहोत। नमस्कार, मी साक्षी वाडपुरे, किनवट, नांदेड येथून। हे 7 दिवसाची कार्यशाळा आहे जी आम्ही घेतली आहे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये। विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच पोर्ट्रेट रांगोळी सुंदररित्या काढली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी नाही। ताई, किती वेळ लागला ही संपूर्ण रांगोळी काढायला, काय सांगणार? 2 दिवस लागले, म्हणजे आम्ही कंटिन्यू केलं नाहीये, पण 2 दिवस लागले आम्हाला डिटेलिंग करायसाठी वगैरे। आम्ही कंटिन्यू नाही बसलो, पण दिवसातून तरी आम्ही 7 तास दिले रोज 2 दिवसात। काय वाटते आज सर्वजण रांगोळी पाहायला या ठिकाणी अमरावती शहरामधून येत आहेत? खूप चांगलं वाटत आहे, म्हणजे त्यांनी असं कधी बघितलंच नसेल, त्यांना बघून खूप आनंद होईल। म्हणजे असं विश्वासच होत नाही की ही हाताने काढली आहे म्हणून। आणखी हाताने ही रांगोळी काढलेली असा विश्वास जो आहे तो पाहणाऱ्यांना या ठिकाणी पाहणाऱ्यांना वाटत नाही। अशा पद्धतीचं अद्भुत अशा रांगोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी संपूर्ण या कलावंतांनी काढलेल्या आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।